आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाईप नंबर 4 रिलेशन बिटवीन EGK यावरील आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. थोडीशी बोर्डवरती जागा कमी असल्यामुळे काय करतोय आपण यामध्येच गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करतोय. अ सिलेंड्रिकल बार इज 30 mm डायमीटर. डायमीटर आपण कसा करतो, डीने डिनोट करत असतो. 30 mm आहे, ऑलरेडी एम एममध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड 2000 mm लॉंग म्हणजे लेंथ दिलेले आहे, कॅपिटल एलने डिनोट करतो. ही सुद्धा ऑलरेडी एम एममध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. द बार इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्म स्ट्रेस. स्ट्रेस कशी डिनोट करत असतो, सिग्माने डिनोट करतो. किती दिलेले आहे, 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इन ऑल डायरेक्शन तिन्ही ॲक्सिसवरील स्ट्रेस किती दिला आहे, एक्स ॲक्सिसवरील 100, वाय ॲक्सिसवरील 100 आणि झेड ॲक्सिसवरील 100 असे तिन्ही डायरेक्शनचे आपल्याला स्ट्रेस त्यांनी किती दिलेले आहे, 100 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेले आहे. कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, कॅपिटल जीने डिनोट करत असतो. अँड बल्क मॉड्युलस कॅपिटल केने डिनोट करत असतो. जी आणि केची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. इफ द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅपिटल ईने डिनोट करत असतो 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअरमध्येच लागतं, त्यांनी सुद्धा न्यूटन पर mm स्क्वेअर दिलं आहे, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड पॉयझन रेशो म्यूने डिनोट करतो 0.2. तर आता आन्सर सॉल्व करायला आपण काय करूया, ट्राय करूया. तर आपल्याला दोन इक्वेशन माहीत आहेत, रिलेशन बिटवीन EG आणि रिलेशन बिटवीन EK. सर्वप्रथम आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. E आणि G मधलं रिलेशन काय असतं, ट्वाईस G 1 + म्यू ब्रॅकेटमध्ये. आणि E आणि Kचं रिलेशन काय असतं, थ्राईस K 1 - ट्वाईस म्यू. ह्याच्या आधारे आपण काय करूया, G आणि Kच्या व्हॅल्यू काय करूया आपण फाइंड आउट करूया. सर्वप्रथम हे इक्वेशन बघा, E = ट्वाईस G 1 + म्यू. ह्यातल्या ज्या ज्या व्हॅल्यू गिवन आहेत त्या आपण काय करूया, नोट डाऊन करून जीचा आन्सर काय करूया, फाइंड आउट करूया. यंग मॉड्युलस E दिलाय का, दिलाय. किती आहे तो, 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. आपल्याला पण न्यूटन पर mm स्क्वेअर लागतं, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. ॲज इट इज नोट डाऊन केलं. इज इक्वल्स टू ॲज इट इज जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाइंड आउट करायचे आहे, त्यामुळे जी सुद्धा ॲज इट इज 1 + म्यू. पॉयझन रेशो दिलाय का, 0.2 दिलेला आहे. ॲज इट इज नोट डाऊन करूया, व्हॅल्यू पुट करूया. 2G ॲज इट इज 1 + 0.2 किती येणार, 1.2. ही 1 × 10⁵ ॲज इट इज. हा इकडं काय इंटू आहे, इकडं आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. डायरेक्ट जीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. जी = काय होणार, हा इंटू इकडं आल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजे 1 × 10⁵ डिवायडेड बाय 1.2. आणि हा 2 सुद्धा इथं काय आहे, इंटू आहे, इकडं आल्यानंतर काय होणार, डिवाइडच होणार, म्हणून इथं बेसला येणार 2. म्हणजे फायनल आन्सर आपण काय करूया, कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 1 × 10⁵ डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 1.2 × 2 इज इक्वल्स टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आन्सर आलं, 41.6666 आणि लास्ट 7 आहे, म्हणून काय करूया, 667 × 10⁻³ आणि G मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, जीचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. जर जमत नसेल तर काय करा, पहिल्यांदा ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही करा, काहीतरी आन्सर येईल. परत आलेल्या आन्सरला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजेच काय होणार, आपल्याला जीचा आन्सर मिळून जाणार आहे. इथं आपण विचारलेल्याप्रमाणे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, बल्क मॉड्युलस के. हे दुसरे इक्वेशन वापरून काय करूया, बल्क मॉड्युलस केची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इज इक्वल्स टू थ्राईस K ऑफ 1 - ट्वाईस म्यू. यंग मॉड्युलस E किती दिला आहे, 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. आपल्याला न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये लागतं म्हणून युनिट कन्व्हर्जन केलेलं नाही. थ्राईस ॲज इट इज K फाइंड आउट करायचं आहे, म्हणून तो ॲज इट इज 1 - ट्वाईस ऑफ म्यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेलं आहे 0.2. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 2 × 0.2 करूया. 2 × 0.2 इज इक्वल्स टू 0.4 आलं. 1 - 0.4 करूया. 1 - 0.4 0.6 आलं. 0.6 इकडं थ्राईस केला काय इंटू आहे, इकडं आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच बघा, थ्राईस K इज इक्वल्स टू 1 × 10⁵ डिवाइड बाय ही व्हॅल्यू किती आली, 0.6. इकडे इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. इंटू हा 3 केला, इकडे काय इंटू आहे, ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे तो सुद्धा काय होणार, खाली येणार.
असं जर का डायरेक्ट लिहिता आलं तर डायरेक्ट लिहा, किंवा काय करा, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, इकडं काय करा, ह्या दिलेल्या व्हॅल्यूला डिवाइड करा, काहीतरी आन्सर येईल, आलेल्या आन्सरला परत ह्या 3 काय करा, डिवाइड करा, म्हणजे आपलं फायनल आन्सर मिळून जाईल. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 1 × 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 0.6 × 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू, काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करूया, किती आन्सर आलं आपलं 55.555 आणि लास्ट 6 आहे, म्हणजेच काय करूया 2 × 5 लिहून लास्ट 6 देऊया इंटू 10⁻³ आणि बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं, Nm/mm². हा 3 आपण काय केला इकडे पाठवलाय, त्यामुळे आता इथं 3ची काय गरज नाही, रब करून टाकूया. म्हणजेच फायनल आन्सर K इज इक्वल्स टू काय येणार 55.556 × 10⁻³ आणि बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं Nm/mm². तुमच्या मनात डाऊट आला असेल की जर का आपल्याला E आणि म्यूची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर आपण G आणि K ची व्हॅल्यू आरामशीर या 2 फॉर्म्युलांच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. मग स्ट्रेस, लेंथ, डायमीटर एवढं कशासाठी दिलंय, तर आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा बल्क मॉड्युलस K काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर बल्क मॉड्युलस केचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे रिलेशन बिटवीन EG यावरील जे फॉर्म्युले पाहिलेत त्यामध्ये आपण A to Z फॉर्म्युले कव्हर केलेला आहे. तर बल्क मॉड्युलस केचा फॉर्म्युला काय असतोय, बल्क मॉड्युलस K इज इक्वल्स टू डायरेक्ट स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच काय असतं, तर चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि आपल्याला काय केलं आहे, त्यांनी 3 ॲक्सिस दिलेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. या 3 ॲक्सिसवरील जे काही स्ट्रेस आहे ते किती दिलेलं आहे 100 Nm/mm². Nm/mm² लागतं, त्यांनी आपल्याला तेच दिलेलं आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवरील तिघांची सुद्धा स्ट्रेसेस किती सांगितले आहेत 100 100 100. म्हणजेच काय आपला फॉर्म्युला असतो तिथं आपण पाहिलेला आहे, थ्राईस स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस E ब्रॅकेटमध्ये 1 - 2 μ. यामध्ये काय करूया, जो काय गिवन डाटा आहे तो ॲज इट इज पुट करूया. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू थ्राईस ऑफ स्ट्रेस किती दिला 100 Nm². ऑलरेडी Nm/mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. यंग मॉड्युलस E किती दिला आहे 1 × 10⁵ Nm/mm² मध्ये, इथं सुद्धा युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. ब्रॅकेटमध्ये 1 - 2 ऑफ म्यूची व्हॅल्यू किती दिली 0.2. पुट करूया. डायरेक्ट तुम्हाला जर का आन्सर फाइंड आउट करता येत असेल तर डायरेक्ट करा, नाहीतर काय करा, ही इंटू हे करा, 1 मधून आलेला आन्सर मायनस करा, काहीतरी व्हॅल्यू येईल, हे सॉल्व करा, हे डिवायडेड बाय हे करा, काहीतरी व्हॅल्यू येईल, आणि ह्या 2 आन्सरचं काय करा मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जाईल. आता आपण काय करूया, डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा बघा, थ्राईस ऑफ 100, 3 × 100 काय येणार 300 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू पुट करूया, ब्रॅकेटमध्ये पुट करूया 1 × 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू काहीतरी आन्सर आलं त्याला ही टर्म काय करायचं आहे इंटू करायचं आहे. आन्सर इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 × 0.2 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती आलं आपलं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू 1.8 × 10⁻³ आले. इथं मायनस व्यवस्थित, आतापर्यंत कसं असतं +3 आले, इथं काय आले -3, त्यामुळे इथल्या व्यवस्थित व्हॅल्यू बघत चला. आणि याचं युनिट काय येणार बघा, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm³ आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm³. mm³ गेट कॅन्सल, म्हणजेच काय असणार आहे EV युनिट लेस असणार, याला कोणतं युनिट नसणार आहे. म्हणजेच बल्क मॉड्युलस K इज इक्वल्स टू काय असतं डायरेक्ट स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस त्यांनी दिलेलं आहे किती आहे 100 Nm/mm². Nm/mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन फाइंड आउट केलेलं आहे 1.8 × 10⁻³ कॅल्क्युलेट करूया, म्हणजे फायनल आन्सर आपलं बल्क मॉड्युलस K येणार. इथं सुद्धा आपण बल्क मॉड्युलस K E आणि म्यूच्या साहाय्याने फाइंड आउट केले, हेच आन्सर आपलं इथं सुद्धा बरोबर आलं पाहिजे. बघूया येतंय का, 100 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1.8 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी काय करायचं ENG बटन प्रेस करायचं. आन्सर किती आलं 55.555 लास्ट 6 आहे, म्हणजे काय करायचं 2 × 5 लिहून 6 लिहायचं इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे Nm/mm². बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय झाली समान आली, म्हणजे दोन्ही मेथडनं काय करू शकतो आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. ही जरा लेंदी प्रोसेस आहे, ही एकदम सिंपल प्रोसेस आहे.
दोन्हीपैकी ज्या मेथडने तुम्हाला सोपं वाटेल त्याने करू शकता. परंतु आपल्याला इथं स्ट्रेस दिलेली होती म्हणून आपण काय केलं, स्ट्रेसच्या सहाय्याने आपण हा आन्सर फाइंड आउट केलेला आहे. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे आपण बल्क मॉड्युलस के आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी काय केलेली आपण फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.